डीबी कलर आता काढले. डीबी कलर होतं, डीबी कलर काढले आता. तर आता ऐका विदाऊट डीबी कलर जरा असं जाऊया. गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज काय जरा विषय वेगळाच झाला आहे. असा विषय झाला आहे की जो व्हायला नको होता तेच विषय झाला आहे. त्यामुळे आता डोकं काम करायचं बंद केले सध्याला. तर उजेड बघू शकता, जर राईडची सगळी तयारी बघू शकता. जा बॅगा त्या बॅगा गाडीवर, अजून बॅगा ॲक्सेसवर. आणि वाजल्यात आता 8. तर विषय असा झाला की नाही, लय मोठा विषय झाला आहे. मी तर पुढे जातो आणि तुम्हाला सांगतो, कारण आता तेवढा वेळ नाही माझ्याकडे सांगण्यासाठी. त्यामुळे 1-2 मिनटं गाडी चालू करतो, रस्त्याला लागतो हायवेला आणि सांगतो मला काय काय विषय झाला आणि काय काय नाही. हा कोल्ड स्टार्ट तेवढा आता करूया मस्तपैकी. ऐका कोल्ड स्टार्ट सकाळी जरा फ्रेश मूड होऊ देईल. जरा टेन्शन आले की नाही, ते टेन्शन जरा जाऊ देईल. हा आवाजच असा आहे की काय विचारूच नका जा. त्यामुळं खतरनाकच की एकदम खतरनाक. ते जरा असा अडकलो की नाही पोटात, विषयच नाही. विषय नका. तर चला जया भावानं, आणि पुढे गेल्यानंतर सांगतो मला काय काय विषय नाही, काय काय नाही. चला लेट्स गो. तर भावानं विषय असा झाला आहे की काय सांगू आणि काय नाही. सकाळी निघणार होतं, आमचं टायमिंग होतं 5:30चं. आम्ही निघालेलो राईडसाठी. टायमिंग ठरवलेलं सकाळी 5:30ला, म्हणजे निघायचं 8-9 वाजेपर्यंत. आम्हाला ज्या लोकेशनला जायचं त्या लोकेशनपर्यंत आम्हाला जायचं. तर आम्हाला इथंच 8 वाजले निघायला. बरोबर 8 वाजता गाडीला स्टार्टर मारले. बरोबर 8 वाजता. काय बोलू आता, हे जरासं वेळ झाला तर काय विषय नाही. तर आता निघाले. 3 तासाचा रस्ता आहे, 3-3.5 तासाचा. काय टेन्शन घेण्यासारखी गोष्ट सध्याला जर नाही आहे, त्यामुळं काय विषय नाही. तर चला जाऊया आता लवकरात लवकर. नंतर ना पुढे जाऊन वेळ नको. पुढे जातो म्हणजे कोल्हापुरातनं बाहेर पडतो आणि तुम्हाला निवांत भेटतो. तर भावांनो, आपण चाललोय आज मालवणला. कोकण कमिंग. तर आपण चाललोय कोकणला भावांनो. मालवण, सिंधुदुर्ग फिरण्यासाठी निवांत 2-3 दिवस. खतरनाक आता व्हिडिओ ब्लॉग सगळे येणार आहे भावांनो. फक्त जरासं मूड असा झाला की सकाळी निघणार होतं आम्ही 5-5:30ला. खरं बघायला बघितलंच तुम्ही आता किती वाजता आम्ही निघलो आणि काय झालं, काय विषय नाही. पण जाऊ द्याल, काय विषय नाही. झालं गेलं, जाऊ देईल. तर आता जाऊया आपण. तर आता आम्ही चाललो आहे भावांनो गगनबावड्याकडनं. आणि आपण घेतलं आता परत आरवण पाय. कसा आवाज जस्ट शेवटच घातला भावानं. तर आपण घेतल्या आरवण पाय V4M कुबेरची. कारण माझी गाडी आहे ती जरासं ऑइल बदली, जनरल चेकअप, किरकोळ काम आहेत म्हणून गाडी मी गोमुदाकडेच घेऊन आलो. थोडंफार जरा किरकोळ काम आहे, तेवढी कामं करायची म्हणलं. त्यांना पण वेळ नव्हता, नाही तर ती कामं करून माझी गाडी नेणार होती मी. पण असं अचानक ठरलं जायचं म्हणून कुबेरची गाडी घेतली आता डायरेक्ट. आता फ्युलअप ती सगळ्या गाड्यांचं करून घेतले टमटमीत. आणि आता फक्त थोडासाच वेळ डायरेक्ट गगनबावडा घाट त्या बाजूनं जाणार आहे. कारण त्या घाटात अजून तर मी गेलो आहे, पण पूर्ण घाट उतरलो नाही. थोडं अर्धच घाट उतरले, बाकीचं काय नाही. जरा उगच उतरले. तर काय विषय नाही. चला जाऊया. टामनं Z900 आहे. परत ॲक्सेस पण घेतल्या सोबत, कारण बॅगा ठेवायला, मटेरियल तीन ठेवायला जरासं बरं पडते. त्यामुळं ॲक्सेस पण सोबत असावी म्हणून घेतले. काय विषय नाही. फक्त आता ट्रॅफिक चालू झाली आहे. आता काय बोलू, काय विषय नाही. कोल्हापुरात आता जरा बाहेर पडलो आहे आम्ही. त्यामुळे पुढे जाऊन तर काय एवढं आम्हाला ट्रॅफिक लागणार नाही शक्यतो करून. त्यामुळे काय टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. जसं भावानं कोल्हापुरातनं बाहेर पडेल की नाही, तसं लय भारी वाटते. म्हणजे आपलं गगनबावड्या साईडला म्हणा,
परत मलकापूर ह्या साईडला जसं जाईल की नाही तसं काय तर वेगळीच फिलिंग असते आतनं. कारण वातावरण एवढं खतरनाक वाटते सांगतो मला. झाडं बिडं मधनं जर रस्ता पाहिला कारण असा रस्ता नको की मूड ऑफ यावा, असा रस्ता नको आपल्याला. एकदम खतरनाक रस्ता पाहिजे. हे काय 1 किलोमीटर गेलो चांगला रस्ता, 1 किलोमीटर गेलो बाद रस्ता, असा रस्ता नको. एकदम खतरनाक रस्ता पाहिजे. बरोबर की झाडं डोंगर एकदम असं फिलिंग ढगातच जात्या. असं वाटते की कोकणाचं आहे आधीच आपण असं कोकणात असल्यागत वाटते. नुसता इकडं झाडं इकडं झाडं मध्ये रस्ता. हा ती खरोखर फीलच वेगळी आहे त्या. ती काय पण म्हणा खतरनाक फील आहे त्या, खतरनाक. तर भावानो आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमी खेळायचं सोडून आम्ही चालले मालवणला. कारण मालवणमध्ये जाऊन आम्ही रंगपंचमी खेळणार आहे. एकदम दणक्याबाज विशेष नाही. तर आता इथनं मालवण 130 किलोमीटर दाखवले आम्हाला. जाते 1.5-2 तासाचा रस्ता आहे. पुढे गेल्यावर रस्ता चांगला आहे सोडा. फक्त हे जरासं कोल्हापुरात म्हणल्यावर जरा समजून घ्या आपलं. कोल्हापुरात रस्ता कसं आहेत आणि काय आहेत, त्यामुळे काय विषय नाही. पुढे गेल्यावर रस्ता चांगला आहे त्यामुळे काय 1-1.5 तासात जाते आम्ही. काय विषय नाही. ते आपण निवांतच जाणार आहे. काय गडबड नाही काय नाही. कारण 2-3 दिवस राहणार आहे. सगळे एकाने एक ठिकाण एक्सप्लोअर करणार आहे भावानं कोकणातलं. कारण गेलो 1 दिवस फिरलो दुसऱ्या दिवशी परत घरला आलो असं सारखं होत होतं. तर आता नियोजन लावूनच चालू आहे सगळं पाक 2 दिवसाचं. 2-3 दिवस निवांत राहून सगळं एक्सप्लोअर करून एकदम म्हणजे असं वाटायला नको की आपण हे मिस केलो ते मिस केलो, ह्या लोकेशनला जायला पाहिजे होतं असं काय व्हायला नको. आत्ता सगळं लोकेशन ठरवून सगळं विषय हार्ड केली आता. आता नुसतं पुढं बघत राहावा. असली मज्जा येणार सांगतो भावानो. हा खतरनाक म्हणजे खतरनाक मज्जा येणार आहे, खतरनाक. आणि गगनबावड्याच्या घाटातनं पहिल्यांदा जाणार आहे मी, त्यामुळे तर विषय नाही. आणि घाटातलं पूर्ण रस्ता एकदम खतरनाक आहे. जरा कमी हायवे असल्यासारखंच आहे घाटातला रस्ता गगनबावड्याच्या. त्यामुळे तर काय विषय नाही गाडी पळवायला. तर चला वेळ वाया न घालवता आपल्याला जायचा अजून भरपूर पडे. प्रवास आपला भरपूर मोठा आहे. एवढं भावानं ब्लॉग तीन करते, एवढं सगळं कष्ट चालू आहेत आपले. फक्त जरासं सपोर्ट करा तुम्ही. कारण व्ह्यूज जरा जायला पाहिजेत. लाईक नसले तरी चालते कारण आपल्याला व्ह्यूज पाहिजेत भावानो. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण आपलं व्हिडिओ कायम येत राहिला त्यामुळे काय विषय नाही. तुम्हाला पण माहीतच असेल की व्हिडिओ आपलं कसलं खतरनाक गेल्यात. आता असं वाटलं की लहान असतो तर जर असं बरं झालं असतं. कारण लहानपणीची आठवणी सगळ्या ताजा व्हायल्यात जाता कारण प्रत्येक ठिकाणी बघायला बारकी पोरं सगळी रंगपंचमी खेळायला ते तुम्ही पण बघू शकता का. खरोखर काय ज्या आयला दिवस होती ते गेले ते दिवस राहिले त्या फक्त आणि फक्त आठवणी. आज आम्ही पण खेळलो असतो रंगपंचमी. तर पहिल्याची रंगपंचमी जरा अशी वेगळी होती आणि आत्ताची जरा वेगळीच आहे. कारण आत्ताची रंगपंचमी तुम्हाला माहितीच आहे. ऑइल पेंट लाव, कलर लाव, कसला पाहिजे तसला कलर. ऑइल पेंट कुठलं पाहिजे ते न जाणार कलर काय नको ते होत असते. तर यावेळेची आमची रंगपंचमी जरा असं चुकलेली आहे. काय विषय नाही. आपण तरी पुढे जाऊन खेळा रंगपंचमी. बघा पुढे जाऊन जरा असं हात बघा हात लाल भडक झाल्यात, लाल भडक. असला खराब रस्ता होता सांगतो भावानो. बाबा विचार नका असला खराब रस्ता होता. तर सकाळपासून काय खाल्लं नाही काय नाही. तर आता पहिला नाश्ता करून घेणार आहे. नाश्ता चलो नाश्ता करते हे. कारण भुका तर लागल्यात सकाळपासून काय खाल्लं नाही काय नाही. त्यामुळं नाश्ता करून घेणं साहजिक आहे. हा कसा आहे व्ह्यू कसा व्ह्यू गाडीचा व्ह्यू. तर आता नाश्ता दिन करून झाले भावनो. आणि आता जरा ॲक्सेस घेऊया म्हणलं. कारण
रस्ता एवढा खराब होता सांगतो, माझा हात आणि हात दुखाल्यात गाडी चालवून. एवढा खराब रस्ता होता, लय म्हणजे लय शिस्तीत आलो आम्ही आता ना. आता इथनं सगळा पूर्ण प्लेन रस्ता आहे, त्यामुळे काही विषय नाही, काय वाटणार नाही एवढा आता. त्यामुळे जरासं ॲक्सेस घेऊया म्हटलं आता चालवायला, कारण ही गाडी ती गाडी जरा जरा करत 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 जायला पाहिजे. ॲक्सेस घेतली म्हणजे कसं लगेज बिगेज काय असेल ते बॅगा बिगा सगळं निवांत बसते, निवांत सगळं ठेवायला येते. त्यामुळं हे कसं आहे रंगपंचमी खतरनाक खतरनाक खतरनाक. काय ते दिवस आणि काय कसं काय. तर आता आर्यन चालवायला आहे गाडी जरा असं, कारण ॲक्सेस घेऊया म्हणलं आपण आता जरा, त्यामुळे काही विषय नाही. चला जाऊया आता. इथनं फक्त मालवण राहिले आता 100 किलोमीटर. आणि आता जरा असं विषय, तर आता विषय जरा खतरनाक होणार आहे, कारण रस्ता खतरनाक मिळाला आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. चलो चले. ॲक्सेसचं मीटरच दिसत नाही, त्यावर पण काळं हे केले, काय म्हणायला लॅमिनेशन केले, त्यामुळं गाडी पळवायलाच भारी वाटायला आत्ताच्या या सिच्युएशन काय यायला सिच्युएशन ह्या परिस्थितीत जाऊ दे, ह्या परिस्थितीत ही गाडी पळवायला खरोखर भारी वाटायला. कारण स्पोर्ट बाईक पळवून जरा हे चालतं. जरा आता ॲक्सेस घेऊयाच म्हटलं लॉंग रूटला जरा, कारण ह्याच्या आधी कधी मोपेड गाडी घेतली नव्हती आम्ही सोबत. लगेच काय असेल ते सगळं बॅगा बिगा सगळं मागं गाडीशी बांधूनच जात होतं. तर आता घाट चालू झाला भावानो, गगन बावड्याचा गगनगिरी एकदम जबरदस्त. हे एवढं किरकोळ चालेल, कारण काम चालू आहे, त्यामुळे काय विषय नाही. तर आता भावानो तुम्ही घ्या घाटाचा आनंद. व्ह्यू कसा याला मला पण माहीत नाही, कारण ॲक्सेसवर पहिल्यांदा आपण व्लॉगिंग दिन करायला पहिल्यांदा. व्ह्यू कसा, व्ह्यू शेवट, आणि हे व्ह्यू शेवट. आई शप्प सांगतो, ड्रोन जर असतं अनेक थोड्या दिवस थांबा जरा, ड्रोनचं पण नियोजन लावतो काय तर. ड्रोन जर असतं बाबा शूटिंग टॉप लेवलचं शूटिंग झालं असतं, टॉप लेवलचं एकदम खतरनाकमध्ये. हे असं पाहिजे बघा रस्ता, म्हणजे कसं जरा असं गाडी पळवायला पण भारी वाटते, आणि सगळंच एकदम परफेक्ट नियोजन होते, परफेक्ट पूर्ण खालीपर्यंत पूर्ण हा असा रस्ता. फक्त आता जरा असं चांगलं लोकेशन बघायचं, शूटसाठी थांबायचं आणि विषय संपला. एक नंबर रस्ता झाला, एक नंबर. बघा आता शूटसाठी कुठं थांबायचं, काय व्ह्यू आहे, काय शपथ खतरनाक खतरनाक खतरनाक. पुढे थांबा पाहिजे, पुढे थांबा की. पुढं हो तिथं समोर. चल तिथं जरा रिकाम पण दिसाले, मोकळा आहे. कोकणात नाही येणारी बस. बा शेवट पहिल्यांदा आले गगनबावड्याच्या घाटात. मागच्या वेळी आलतो गगनबावड्याला, गगनगिरीला गेलतो वरच्या बाजूला, वरनं सगळा घाट बघालतो. आणि आता पूर्ण घाटात नाही आले, शेवट वाटायले, शेवट एकदम जबरदस्त खतरनाक. काय मजा येते मध्ये ट्रॅव्हलिंग करायला भावनो. वेळ आहे तोपर्यंत ट्रॅव्हलिंग करून घ्या, कारण एकदा जर वेळ गेली की नंतर न उगाच म्हणाय नको अरे आपण हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. वेळ गेली तर मग काय उपयोग नाही. वेळ आहे तोपर्यंत फिरून घ्या भावनो. गाडी कसली पण असो, कुठली पण असो, किती सीसीची पण गाडी असो, खरं फिरून घ्या. कारण तुम्हाला पण माहिती आहे की बरेच लोक स्प्लेंडर घेऊन गेल्यात लदाखला, HF डिलक्स घेऊन गेल्यात लदाखला. आपल्या सांगलीतलीच माणसं होती, लदाखला गेल्यात HF डिलक्स घेऊन. फक्त नाद पाहिजे लो, बाकीचा काय विषय नाही, फक्त नाद, दुसरा काय विषय नाही. इथं थांब्या जरा असं इथनं खतरनाक दिसाले, विषय हाट.
वा 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 घाट शेवट खतरनाक. हा हा चला जरा मोबाईलवर शूट घेतो म्हणजे कसं एकदम क्लिअर आणि खतरनाक दिसेल. तर भावांनो कसं काय कसा आवाज आला आहे काय आवाज आला आहे जरा सांगा. आणि क्लॅरिटी कशी आहे व्ह्यू कसा आहे अँगल कसा आहे ते पण तुम्ही सांगा. कारण आता आपण जे ब्लॉगिंग करायलो आहे ते ॲक्शन कॅमेरावर चालू आहे DJI Osmo. तर माईक वेग सगळं कनेक्ट केला आणि आता आपण गाडी गेली कावासाकी. अरे यायला बसायचं म्हटलं की नाही लय अवघड आहे. ऐक हा तर चला जाऊया. कॅमेरा चालू झाला आहे पण काय कळणार चालू झाला आहे कारण याचा काय आवाज आला नाही मला. आपलं ह्याचं कसं काय ते गोप्रोचा कसा आवाज होते की नाही कॅमेरा चालू केल्यावर तसं काय आवाज आला नाही याचा म्हणून बाकीचा काय विषय नाही. तर अँगल विंगल आवाज बिवाज कसा भावानं सांगा जरा असं. आता डायरेक्ट जरा ह्यावर ब्लॉगिंग करूया आणि बघूया कसं वाटते आणि काय वाटते. तर भावानं कसं वाटायले काय जरा सांगा कमेंट करून. कॅमेरा आपल्याला पण ॲक्शन फोर घ्यायला पाहिजे काय नको DJIचं ते पण सांगा. कारण गोप्रोचं फुटेज तुम्ही बघितला चिला आता ह्याचं पण फुटेज बघा व्हॉईस रेकॉर्डिंग दिन कसं आहे काय जरा ते पण सांगा मला. म्हणजे कसं जरासं बरं होईल कारण गोप्रो आपला सारखं प्रॉब्लेम करते तुम्हाला पण माहीत आहे. काय गाडी ओरट्या करतात. हा फक्त माईक याचा की नाही जरासं तोंडाजवळ आहे त्यामुळे की नाही श्वास त्याने घेताना आवाज बिवाज जरासं जास्त देणार असं मला वाटायले. आणि असं वाटायले की ह्या माईकमध्ये रेकॉर्डिंग व्हायले खरं वरडायला लागत नाही असं मला वाटायले. कारण आपलं गोप्रोला जरी माईक अटॅच केलो की नाही तरी मी मोठ्यानंच बोलतो आहे तरी त्यात होते सोडा क्लिअर आवाज रेकॉर्डिंग. पण यात मी एकदम म्हणजे एकदम स्मूथ आणि एकदम हळू आपलं रेग्युलर कसं आपण फोनवरती बोलते की नाही तसं बोलावलो मी. तरीसुद्धा आवाज कसा आला काय आला जरा सांगा. कारण माईक लयच तोंडाजवळ याचा त्यामुळं लय वरडायला नको म्हणलं. नाही लय वरड्यावर कसा आवाज येणार तर मला माहिती आहे का दाखवतो एकच मिनटं. तर भावांनो कसं आहे रेकॉर्डिंग कसं आहे फुटेज कशी आहे गाडी. फक्त काय गाडीला जरा डेबी गेलर काढले त्यामुळं जरा असं आवाज कमी झाला आहे गाडीचा. कारण कधी इकडं लढतर नको पोलिसांची काय कचकच नको किटकिट नको म्हणून डेबी किलर घालून शांत जाऊया म्हणलं. आधीमध्ये कधी तर जरासं रिॲक्शन घ्यायचं म्हणलं तर डेबी किलर काढायला येते आपल्याला. तर ते आवाज भारी वाटला का आता बोलायला हे आवाज भारी वाटला सांगा. कारण ते आता बोललो ते तसं आपण कायम रेग्युलर जसं ब्लॉगिंगमध्ये बोलते तसं बोलले. आणि आता जे बोलायले जरासं प्रोफेशनल बोलावले आपण त्यामुळे सांगा. एवढा रस्ता चांगला भेटला त्यात आणि एवढं भावानं आलो रस्ता जरासं चांगला वाटला बरं वाटलं जरासं. खरं शेवटला आल्यावर काही सीनच वेगळा झाला की जे नको होते तेच झाले. कारण गाडी आता जरासं घेऊन जरासं DJIवर आपण शूट घ्यायचं म्हणलं तर काय रस्ता आहे मूड ऑफ होते बघा. असल्या वेळाला की नाही खरोखर मूड ऑफ होते नको वाटते नको एक वेळेला नको वाटते. इकडं कोण रंगपंचमी खेळत नाही असं वाटले मला. कारण एवढं इकडं आलो की नाही आता म्हणजे इकडच्या गगनबावड्याच्या पुढं आलो तर इकडं कोण मला असं रंगपंचमी त्यांनी खेळतेलं कोण काय दिसलं तर नाही शक्यतो करून दिसलंच नाहीत. कारण ह्या टायमिंगला नाही म्हणलं तरी रंगपंचमी खेळायला भरपूर जण बाहेर पडतात. पवायला बिवायला जायला येते दुपारचं त्यामुळं. किती थांबायचं रस्त्याला मिळाला का नाही चांगला रस्ता. हा कसा आहे गरगरीत आहे की नाही गरगरीत खतरनाक. हे असाच रस्ता भेटायला पाहिजे जरासं मग कुठं जरासं भारी वाटते गाडी पळवायला. आता मस्तपैकी मोबाईलवर पण जरा शूट घेऊया कारण जरासं मिनी ब्लॉग करायचं चालू आहे माझं.
कारण मागच्या पण ब्लॉगमध्ये मी बोललेलो मिनी ब्लॉग तीन करणार म्हणून जरा, आणि ते फक्त आपलं यूट्यूब म्हणा इंस्टा म्हणा यावरच आपण शक्यतो करून पोस्ट करायचा आहे. सॉरी इंस्टा नाही, फेसबुक आणि यूट्यूब. कारण इंस्टाला आता बघल तिकडं का नाही, इंस्टाला कसं बघल तिकडं आपलं हे चालू आहे काय ते मिनी ब्लॉग चालू आहेत, ह्याचं मिनी ब्लॉग काय ना काय तर चालू आहेतच. त्यामुळं आपण फक्त डोक्यात काय यूट्यूब और फेसबुक, दुसरं काय नाही. खरोखर भावानं मला भारी वाटाले, कारण लय वरडायला लागत नाही काय नाही, बरोबर माईक तोंडासमोर आहे. आणि त्यात आणि डी जे आयचा म्हणल्यावर क्लॅरिटी क्वालिटी कशी आहे तुम्हाला पण माहीतच असेल डी जे आयचं. तर ह्यावर मी एक व्हिडिओ आता गेल्यावरच करणार आहे. माझ्या आता डोक्यात टूप पेटल्या, गोप्रो वर्सेस ॲक्शन डी जे ॲक्शन यावर जरासं व्हिडिओ करायचा विचार चालू आहे, आणि करणार हायच काय पण होतील. जरा शीट बीट घ्यायला आहे, भारी वाटायले रायडर काय काय. आणि ॲक्शन कॅमेराला कसं माहिती आहे काय डी जे आयच्या, आपल्या गोप्रोला कसं सुपर वाईड अँगल असते, याला अल्ट्रा सुपर वाईड अँगल म्हणून काय तर आवडतं. म्हणजे सुपर वाईड अँगलपेक्षा पण अंजार असं वाईड अँगल होते, ते काय तर आहे याला, ते मला माहीत नाही. एवढं बघायला पाहिजे. बरं चला पुढं जाऊन बघूया जरासं, कारण गाडी आपल्याला निवांतच पळवायची आहे, काय वारवीस करायची नाही. कारण वातावरण असलं तापले सांगतो तुम्हाला, ते आता गाडीचं टेम्परेचर हायला गेले की लवकर गार होणार नाही. त्यामुळं उगाच हे नको, रिस्क नको. त्यामुळं निवांत जाऊन निवांत नियोजन लावायचं सगळं. कसा आहे रस्ता, कसं आहे रिॲक्शन पोरांचं हा. कारण गाडीच अशी आहे की रिॲक्शन हे 100% यायला पाहिजेलच, ते आता काही विषयच नाही. फक्त डेव्ही कलर गाठले हो, जर डेव्ही कलर असतं की नाही एकेकांची मानं गाडीवरच बघितल्या, म्हणजे मानं सगळ्यांची इकडंच वळले असतील. गाडीवरनं नजरनं काय बनायचे, नज़र नहीं हट्टी ऐसी है, हत्यार है और हत्यार ऐसा है कि देखता ही रह जाए. असलं हत्यार आहे खतरनाक. मगाशीच बोललो होतो. याने काय विषय बाबा, कलराने बिलर लावायचा विषय चालू आहे इथं. कुणीकडनं जाऊ दे पिंकेश्वरला 2-3 रस्ते आहेत. हे काय विषय कलर लावा उठलेला की आत्ता. हो दादा, कुणकेश्वरला जायचं. कुणकेश्वर इथून नांदगाव टू देवगड. तोच जवळ पडणार हा तोच जवळ आणि चांगला तोच आहे रे. तोच आहे. नाही सगळ्यात रस्त्यात बनवतात पूर्ण, सगळं पुढचं खराबच झालं. आणि नंतर कणकवली ते मालवण. कंपनी तुम्हाला कुणकेश्वरला जायला येतं तुम्हाला, इथून जर मग आता पहिला मालवणला जाऊ का कुणकेश्वरला जाऊ. कुणकेश्वरला जावा. इथून नांदगावात गेलात ना 7 किलोमीटर नांदगाव. हां नांदगावात गेलात की कुणकेश्वरला जावं. ते पंपाच्या अगोदर एक फाटा लागतो जायला. तिथनं किती आहे? तिथून काय ती 15 तिथूनच मालवण जायला रोड आहे. नाही कुणकेश्वरला जायचं ना पहिला. नाही पहिले कुणकेश्वरला जा. कुणकेश्वर किती आहे? 50 इथून. हो 50 किलोमीटर. इथनं 7 किलोमीटरवर फाटा. हां इथून फाटा नांदगाव म्हणून. तिथून पुढे गेला खाली उतरला की हायवे लागेल. 5 मिनिटात नांदगाव. पुढे देवगड रोडला जावा. ओके थँक्यू. रोडने आत जावा. ओके मॅप लाव. तर एवढा सगळा रस्ता पार केलो भावानं, एवढं सगळं कष्ट घेतलो. काय सांगले, एवढं सगळा रस्ता पार गेलो, एवढं सगळं कष्ट घेतलो, आणि त्या कष्टानंतर फळ आम्हाला आत्ता मिळाले. आणि आत्ता मिळाले ते फळ म्हणजे हायवे आणि रस्ता. कसला खतरनाक हायवे भेटला भावानो. मला खरोखर माहीत नव्हतं की इकडे म्हणजे मालवणला जायला एवढा खतरनाक हायवे भेटेल. कारण
नाही लय दिवस झालं मालवणला जाऊन सोडा मला पण, कारण आम्ही इकडे रत्नागिरी साईडला त्यांनी जात होतं. तर मालवणला जायला मला वाटलं असं डोंगरातनं रस्ता असेल डायरेक्ट आणि डायरेक्ट मालवणमध्येच बाहेर. तर हायवे लागणार आहे मला भावनं खरोखर माहीत नव्हतं. आणि असलं भारी वाटायला सांगतो हायवे लागल्यावर. तर शेवट खतरनाक, जरा शूट घेऊया जरा असं आणि परत खतरनाकमध्ये म्हणजे आपल्याला कसं धनका विषय हो धनका. दिस इज द फील इज द व्हेरी गुड 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 म्हणजे गोळासारखं गुड असलं खतरनाक वाटायले. फिलिंग खतरनाक ढगात डायरेक्ट असे लढतर काय ना काय तर असतात. तर DB कलर आता काढले, DB कलर होतं, DB कलर काढले आता. तर आता ऐका विदाऊट DB कलर जरा असं जाऊया. एकदम कान असं गच्च भरल्यागत वाटलं चालू केल्यावर. खतरनाक वाटायला माहिती आहे का आवाज. मगाशी कसं DB कलर होतं त्यामुळे जरा असं एकदम स्मूथ आवाज वाटायला. तर आता DB कलर काढल्यावर जंगलातला वाघ पण बाहेर यायलाच नको वाघ. त्या आवाज ऐकून आणि जरा लांबच पळून जायला पण असं वाटायले. आणि एकदम सुनसाड जंगल आहे म्हणजे झाडं झुडपं आहेत त्यामुळं लयच खतरनाक वाटायले. काय आवाज वाटायला आहे भारी. सगळीकडे असा आवाज घुमत असणार आहे. खतरनाक मध्ये आवाज घुमत असणार आहे. खतरनाक मध्ये असं वाटते की दर महिन्याला यावं, दर महिन्याला कोकणात यावं. कोकणासारखी जागा दुसरीकडे फिरण्यासाठी नाहीच आहे. भले त्या ठिकाणी 10 वेळा जरी गेलो असेल म्हणजे कोकणात जर मी 10 वेळा जरी गेलो असलो तरी पण परत कोकणातच यावं अशी इच्छा होत्या. असलं खतरनाक वाटते. मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कुछ तो है तुझसे वास्ता, कुछ तो है तुझसे वास्ता. पुढे लावू का गाडी. बॅगा पण ही आपली पण तर गुड मॉर्निंग भावानो. डे 2 दिवस दुसरा. काल ब्लॉग निम्म्यात थांबवलं म्हणजे काल आमचं अवसान संपलेलं सगळं. चार्जिंग बिर्जिंग सगळं संपलेलं आणि
वातावरण असलं घाण आहे सांगतो इकडे की माणसं अर्धीने मी इकडे उकडूनच मारायला पाहिजेत, असलं घाण वातावरण आहे. म्हणजे ऊन सांगावले वातावरण, म्हणजे तसं वातावरण ऊन सांगावले, बाकी काय विषय नाही. तर चला जाऊया आता. आज काल काय फक्त पूर्ण मी राईड करून येऊन फक्त ते एक मंदिर तेवढं बघितलं, त्यानंतर ना अजून तर काय नाहीच. मग आत्ता सगळं प्लॅनिंग आमचं चालू आहे आता फिरायला जायचं. आता इथनं सिंधुदुर्ग, परत बीच, खवणे बिवणे ते आणि काय 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 आहे जवळपास की नाही. हो इथे दगड आहे की, इथे दगडा ना, हे नाही हे दगड आहे, हे दगडाला लाव. हा इथे दगड आहे, तिथं घ्या. चला जाऊया. गो चलो चलते हैं. आता इथून पहिला जाणार सिंधुदुर्गला, तिथनं मग पुढे खवणे बीच, कायाकिंग दिन करायला सगळं करणार आहे. आज होणार विषय दणका खतरनाक मध्ये. कारण काल फक्त विषय कसा झाला, काल रस्ता बिस्ता कसा मिळाला तुम्हाला पण माहिती आहे. मागच्या म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला चिला रस्ता म्हणा, ट्रॅफिक, परत त्यात एवढं ऊन लागलं की नाही सांगतो तुम्हाला. आणि बरोबर सकाळी निघाला काल वेळ झाला, त्यामुळे सगळाच गोळ झाला. जर काल जर लवकर आलो असतो तर काल तर खतरनाक नियोजन लावलं असतं सगळं पाक फिरायचं. तर जाऊ दिलं भावानं, काय विषय नाही. आज फिरून घ्यायचं आपण सगळं पाक A to Z, जेवढं लोकेशन आहेत तेवढं फिरायचं. पाहिलं तर निम्मा आपण फिरून घ्यायचं आणि बाकीचं दुसरीकडं आणि कुठे तर फिरायचं बघा. म्हणजे हे करायचं आहे आपलं काय एक्सप्लोअर करायचं आहे जागा आपल्याला. कारण कोकणात आले म्हटल्यावर विषय दणक्या बाजूच राहायला पाहिजे खतरनाकमध्ये. आणि असलं भारी बघतो भावनं कोकणात तर का काय इकडं झाडं घरं बिरं, हा त्यात मधनं आला रस्ता, काय फिलिंग येते माहिती का जायला. शेवट म्हणजे एकदम खतरनाक वाटते, एकदम खतरनाक. आणि इकडं आपली कोल्हापूर साईडची पोरं जर ढीग भरल्या खतरनाक. आता पहिला गाड्यांमध्ये फ्युलअप करून घ्यायचा आहे आपल्या. आता काय आहे त्यामुळे काय विषय नाही, कारण यामा म्हटल्यावर टॉपचा विषय बंडा. आता फक्त Z900 आणि ॲक्सिसमध्ये तेल टाकायचं राहिले. त्या गाड्यांमध्ये तेल फुल करून घेतलो की मग काय टेन्शन नाही. आणि जाताना जमलं तर आम्ही एका हिडन लोकेशनवरनं जाणार आहे. तर बघा आम्हाला जर ते हिडन लोकेशन जर जवळपास भेटलं तर मग काय विषयच नाही. कारण असलं खतरनाक सांगतो भावांनो. शेवट आपलं ह्याला बघा, ते कुठं आहे माहिती आहे काय, कन्याकुमारी साईडला कुठलं तर आहे, एवढं माझ्या लक्षात आहे ना, त्या साईडला ते लोकेशन आहे. खरं तशापेक्षा खतरनाक हां धनुष्यकोटी लक्षात आली. धनुष्यकोटीला जसं बरोबर समुद्रामध्ये दगडं गेल्यात निम्म्या रस्त्यापर्यंत, तसंच आपल्या इथं मालवणमध्ये पण आहे आणि एकदम खतरनाक आहे. फक्त ते जरासं आम्हाला लोकेशन हुडकायला पाहिजे, कुठं आहे एवढं आम्हाला माहीत नाही. बोटी बिटी कसलं लावलं तर बघा खतरनाक. शेवट पाहिलं तेवढं फिरा. ही बाजूला आहे ते समुद्र नाही, ह्या बाजूला ही नदी आहे आणि पलीकडच्या बाजूला आहे ते समुद्र आहे. आणि आम्ही आता बरोबर आहे देवबागमध्ये, आणि देवबागमध्ये ते बघितला जाच्छीला इकडनं नदी आणि इकडनं समुद्र एकत्र येते. ते टोक तिकडं आम्ही तिकडे गेलो नाही, कारण ते आम्ही बघितले आणि आम्हाला वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे आम्ही डायरेक्ट पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहे. कालचं भावना जे रेकॉर्डिंग केलं होतं की नाही मी ॲक्शन निशा फोरवर, ते कसं वाटलं जरा कमेंट करून सांगा काय. कारण मी खरं सांगा म्हणलं मी अजून ते रेकॉर्डिंग बघितलंच नाही. नाही बघितलं नाही म्हणजे आता व्लॉग एडिट करताना बघितलं सोडा मी, खरं आत्ता सध्याला जर मी अजून रेकॉर्डिंग केल्यावर बघितलं नाही असं मला म्हणायचं आहे. तुम्ही आणि म्हणजे व्लॉग तर टाकला आणि हेच कसं बघितला नाही असं कसं वेळ. मी व्लॉग टाकायच्या आधीच सांगाले. काय वाटायला आवाज, हा कोकणात आवाज म्हणजे टॉपचा विषय म्हणतात, टॉपचा खतरनाक.
आंबोळे आंबोळे आंबोळे. सिटीत आहे मालवण शहर आणि मार्केट आहे मालवणमधलं. एवढं रिॲक्शन यायलाच सांगतो आवाजाकडे घेणे आई शपथ. पहिल्यांदाच गाडी अशी इकडं आल्यासारखी झाल्या, म्हणजे असं झालं की इकडं पहिल्यांदाच गाडी आल्या काय मालवणमध्ये असली Z900. असली लोक बघायला सांगतो, असली लोक बघायला की कधी गाडी बघितलेली नाहीत. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या इकडं सिटी लेवलला गाड्या आल्या आणि पोरं तरी एवढी भयानक रिॲक्शन द्यायला, भयानक खतरनाक म्हणजे खतरनाक रिॲक्शन मिळाले. पोलिसांचा काही सीन नाही सोडा, कारण मागापर्यंत 2-3 ठिकाणी पोलीस येतात, खरं कोण काय अडवलं नाहीत, कोण काय बोलले नाहीत. त्यामुळं एवढा काय विषय नाही असं मला तर वाटायला. बघा की रिॲक्शन का मामा नॉन स्टॉप एक टाक बघताना रिॲक्शन मिळालेलं आहे दणक्याबाजमध्ये. आणि एवढं कडाले सांगतो पूर्ण, आता जरा माझं अंगने घामानं पूर्ण भिजले, एवढं कडाले. कसा आहे तर आता आम्ही आले पाहून राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक मूर्ती बघण्यासाठी. इकडं 108 फूट उंच, बरोबर सिंधुदुर्ग किल्ला समोर आहे, बरोबर किल्ल्यासमोर आपल्या महाराजांची मूर्ती एकदम खतरनाक आणि जबरदस्त. आता इथं आता 10 जण येतात बघा. विचारा तर म्हणा स्कुबा डायव्हिंग करायचं आहे, तर म्हणा हे करायचं आहे, तर म्हणा वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, हे या त्या या. सगळेजण आता विचारतात बघा. वर्ण जाय चला वर्ण जाऊया. कसं आहे पाक सगळ्यांची माना नजर बाबो. मानो जैसे सिर्फ हमने यहाँ पे आकर क्या वो बोलते हंगामा खड़ा कर दिया. टॉपचा विषय. गाड्या लावायचं कुठं. आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांची स्मारक 108 फूट एकदम खतरनाक. फक्त ड्रोन पाहिजे होता. ड्रोन जर असतं तर असलं खतरनाक ड्रोन शूट झाला असतं की नाही. शेवट म्हणजे शेवट ड्रोन शूट झाला असतं खतरनाक. तर चला जाऊया. अजून पुढच्या अजून 2-3 पॉईंटला पण आपल्याला जायचं आहेत. तर रिॲक्शन तर एवढे यायला सांगतो, बाकीचा का विषय नाही, रिॲक्शनच ढीग आलेत. हा तर चला आपल्याला वेळ वाया न घालवता भावानं जायचं आहे, कारण अजून आता रिटर्न कोल्हापूरला जाणार आहे असं निर्णय धरलेला आहे. शेवटी आता आम्ही कसली ती झाडं आणि काय शेवट खतरनाक. तर चला जाऊन पुढं भेटूया भावानं. जरा असं नाश्ता करायला थांबणार आहे, तेव्हा निवांत भेटूया आपण.